ते दुःखद भावना आहे. एक तर समजतच नाही की आता अधिवेशनामध्ये कसं बोलायचं, काय बोलायचं. का तुम्हालाही माहिती आहे, कधी कधी मीडियाशी बोलत असताना मागून दादा जेव्हा जायचे तेव्हा मिश्किलपणे ते टोमणे सुद्धा त्या ठिकाणी मला मारायचे. जेव्हा दादा आत येत असायचे तेव्हा घोळका आमदारांचा त्यांच्या बरोबर असायचा. एका रुबाबात ते इथं येत असायचे, चांगले कपडे. या अधिवेशनामध्ये येणारा पहिला माणूस, पहिला नेता कोण असायचा रोज, तर ते अजितदादा असायचे. आणि सगळ्यात शेवट जाणारा नेता कोण असायचं, ते अजित काका त्या ठिकाणी असायचे. असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही. जेव्हा केव्हा त्यांनी अधिवेशनामध्ये मुद्दे मांडलेत, नाही तर एखादा निर्णय मंत्री म्हणून घेतलेला आहे, तो निर्णय घेत असताना महाराष्ट्राला केंद्रबिंदू ठेवलेला आहे. आणि शिस्त ही अधिवेशनात कशी असावी, कशा पद्धतीने विषय आणि मुद्दे मांडले असावेत, बोलत असताना कोण कसं बोलतंय, भाषणामध्ये मध्येच कोणी ते काहीतरी बोलतंय का, या सर्व गोष्टींवर तिथं लक्ष असायचं. त्यामुळे एवढा मोठा नेता, एक मराठी माणूस, एक मराठी नेता आणि शिस्तप्रिय अनुभवी नेता आज आपल्या बरोबर नाहीये. त्यामुळे या अधिवेशनामध्ये येत असताना कुठंतरी मनामध्ये दुःख त्या ठिकाणी होतंय. पण त्यांनी आम्हा सगळ्यांना एकच गोष्ट सांगितली आहे, काही झालं तर लढत राहायचं. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण अधिवेशनात लोकांच्या वतीने, लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी जे कुठले जमतील ते मुद्दे मांडत त्या ठिकाणी लढत राहू.